काही नको. दोन आरोपी पकडलेले आहेत. एक आरोपी आहे. काय एकंदरीत तपास कशा पद्धतीने होते काय वाटतं आपल्याला? आरोपी फरार जरी असले तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे. आता आपण सांगितलंच आता की पकडलेत म्हणून 2 सगळेच पकडण्यात येतील. आता मात्र एक काम सरकारकडून होणं, मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेची आणि ती सरकारने करायलाच पाहिजे. खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नाही. कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे. कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातं आहे, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळे यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. यांना कोण सांभाळतं आहे, यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे. कारण एका बांधवाचं, देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके, की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटतात, आरोपीला सांभाळावं वाटतं, त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं. आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा, कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केला आहे, क्रूर पद्धतीनं हत्या केली, त्यांना तुम्ही सांभाळताय. त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे. कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं. आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण मंत्री येतं, आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे. सगळे आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे. एवढं दमदार खातं त्या ठिकाणी असतं. सीआयडीच्या हाती कोणी पुण्यातून सापडतं. परत एसआयटी नेमण्यात आली आहे नवीन. एसआयटी मार्फत हे चौकशी. सीआयडीला कोणी सापडत नाही, हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालत आहेत. कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवता येते, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा. आणि याच्या पाठीमागं सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं. हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवतात. 100% हे खरं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले. अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना, दबूच देत नाहीत मॅटर आम्ही. तुम्ही लपताय ना. आता बघा, सीआयडीला, एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. हे कोण साखळी आहे नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या. इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत. म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका. कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत. कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात. कारण इकडं खून करायचं आणि तुम्ही इकडं लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत. यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्यात त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण हे घेऊन पाहता यांना एखादं लेकरू गेलंय याचं दुःखच नाही आहे. खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाही आहे. म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे. दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेला आहे. ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्तीसुद्धा पोलिसांनी उचललेला आहे. आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळं? हे 50-60 पोत आकडा जाऊ शकतो यांचा. कारण हत्या खंडणीमुळे झाली. याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी यांनी ते केलं नसतं, म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं. यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्डसुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील.
कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावला, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटिस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिलं खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे. आणि जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळालेत, ज्यांनी यांना घरी ठुलं आहे, ज्यांनी यांना आत्तापर्यंत सांभाळलं आहे, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं, तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून. कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचारही घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केला आहे. ज्यांनी सांभाळत, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे की दोन पुढं. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार, सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार, यांची नार्कोटिस्ट करावीच लागणार आहे. म्हटलंय तर सरकारमधीलच कुठल्या मंत्र्यानं खंडणी खुनासाठी बळ दिलंय का अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. आरोपींना लपवणं म्हणजे हत्येच्या कटात सहभागी होणं असं जरांगे म्हणाले.